नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवर. एकदा आंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघारी नाही. मुंबई जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होईल, जरांगे पाटील यांचे प्रतिपादन. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून पाणी पुरवठा, महामेट्रो, गॅस पाईपलाईन कामांबाबतचा आढावा. कामात दिरंगाई चालणार नसल्याचे प्रशासकांचे प्रशासनास संकेत. आता बघूया सविस्तर बातम्या. मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असे माझ्यासकट समाजाने ठरवले असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं हाय अंदाजा. बघूयात उद्या दिवसभरात. कालपासून सुरू आहे ते लिहिणं बघणं सगळं. रूट होईल एखाद्या दिवशी उद्या 100%, पण नाही झालं तर परवा होईल. पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी तुमच्याशी काय संपर्क केला, काय विनंती केली रूटबद्दल किंवा कशाबद्दल? नाही रूट तर लागणारच आहे ना. ते कशाला रूटबद्दल विनंती करतील? आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक, मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही आहे. तुटवून पाडणार आहे. खूप मराठा समाज येणार आहे, प्रचंड संख्येनं. सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, हे प्रामाणिक मनानं सांगतो मी. कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची. पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं आहे की हे 20 जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी, हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही. खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणार आहे. घरी थांबत नाहीत लोक आता, कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला. त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून. आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे. आपण पायी चाललो पाहिजे. आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत. म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतं. आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे. लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली. काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात. आता माझ्या कानावरती येतं आहे. काहींना ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात. काहींना जे काय आता वाहनं आहेत, वाहनाचे नावं सांगता येणार तितके लोक स्वतःच्या सोयीसाठी. कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत, उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत. म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. ना जाणता येताना गावावर पडणार आहे, ना तिथं थांबल्यावर पडणार आहे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर. तर आपणच आपलं करणार आहेत. उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आले, ते 50 जण त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार. असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे. म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपलं कोणी भाकरी बनवणार, कोणी भाजी बनवणार, कोणी असं करणार ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार. खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली. असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार आणि ती तयारी आता फुल होत आली. बघूयात. आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार. आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दारं बंद, चर्चा फिरच्या बंद. त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात. त्या चर्चा फिरच्या नको. मग मनोज जरांगे पाटील आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यात नुकतीच खुली सकारात्मक चर्चा झाली, पण मीडियातील काही प्रतिनिधी हरिभाऊंचा फॉर्म्युला जरांगे पाटलांनी नाकारला हे खोटं असल्याबद्दल राठोड यांनी खुलासा केलाय. आज मनोज जरांगे यांची भेट झाली.
सकारात्मक चर्चा झाली. मी त्यांना फॉर्म्युला दिलेला आहे. ते म्हणाले की बघतो मी. आता एकदम बघितल्याबरोबर मला सांगता येणार नाही. आम्ही सगळी चर्चा करतो आणि निश्चितच याच्यावर आपण ते चांगलं करता येईल. आपल्याला भविष्यामध्ये ओबीसी, बारा बलुतेदार यांचं सगळ्यांचं आपल्याला एकत्रच काम करायचं आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की जरांगे साहेब हे आमच्या बारा बलुतेदाराबद्दल का बोलत नाही. त्यांचं म्हणणं होतं मी पुसदलाही बोललो, मी तर 4 ठिकाणी बोललेलो आहे. तेव्हा मी निश्चितच तुमच्या बारा बलुतेदार बरोबर आहे. मी म्हटलं की तुम्ही वारंवार सांगा, तुम्ही या शास्त्राच्या कानामध्ये जाईल असा बोलत राहा. वारंवार तुम्ही मराठाचं बोलता, तसंच बारा बलुतेदाराचं बोला, धनगराचं बोला, बंजाराचा सुद्धा बोला. नाही, आज अतिशय सकारात्मक चर्चा. म्हणजे खरं हरिभाऊचं आम्ही अभिनंदन करतो की हरिभाऊ जे काय पुढारी न्यूजच्या ज्या ओपन फोरम मध्ये बोलले ते फक्त एवढंच बोलले होते की बाबा की जरांगे पाटील साहेब बारा बलुतेदारांचं बोलतायत, पण त्यांनी सातत्याने बोललं पाहिजे हाच आग्रह त्यांनी त्या ओपन फोरम मध्ये मांडला. पण आज मीडियाने जो काही त्याचा मतितार्थ वेगळा काढला, काही मीडिया हाऊसेसने किंवा काही मीडिया चॅनलने, आणि त्याचा अपप्रचार चालू केलेला आहे. चर्चा अतिशय सकारात्मक आणि दिलखुलास झाली त्याबद्दल, कारण सगळं ते झालं ओपन इन कॅमेरा झालेलं आहे. त्यामुळे काही लपवण्यासारखं असं काही नाही. म्हणून कुठल्याही समाजाची, म्हणजे खास करून मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे काही आहेत प्रतिनिधी असतील किंवा चॅनल्स असतील त्यांच्या संपादकांना मी माझी हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आज जे काही झालंय त्याचा विपर्यास करू नका. जरांगे पाटील साहेबांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की हरिभाऊ तुम्ही जे काय सुचवलंय ते मी आत्ताच हो कसं म्हणू शकतो, मी आमच्या टीमला ते देतो, अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर पुन्हा एकदा भेटू आणि मग पुढे काय करायचं ते ठरवूया. त्यामुळे ज्या काही मीडिया चॅनल्सनी हे जे चालवलंय की बाबा जरांगे पाटलांनी हरिभाऊचा फॉर्म्युला नाकारला वगैरे, असं काही नाही. ते सबसेल खोटं आहे. कारण जे झालंय ते सगळं मीडियाच्या समोर झालेलं आहे. अर्धवट काहीतरी दाखवायचं आणि मग तेढ एक निर्माण करायची. जो प्रश्न एका पॉझिटिव्ह मोडवर आणलेला आहे त्याला परत निगेटिव्ह किंवा नकारात्मक दृष्टीने नेण्याचं काम मीडियाचे काही चॅनल्स आहेत त्यांनी करू नये. त्यांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे. केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी आणि जनहिताचा उपक्रम असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार, वन, जल व वायू मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. कन्नड ग्रामपंचायत समितीच्या आवारात विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त विविध योजनांच्या लाभधारकांना लाभाचे वाटप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री यादव बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, मुख्य अधिकारी नंदकुमार भोंबे, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नायब तहसीलदार दिनेश राजपूत, संजय खंबायते, संजय केनेकर, डॉक्टर संजय गव्हाणे, अशोक पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी संकल्प यात्रेचे जिल्ह्यातील नियोजन यात्रेद्वारे दिले जाणारे लाभ या सगळ्यांची विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमधील लाभधारकांना लाभाचे वाटप करण्यात आले. त्यात महिला बचत गटांना कर्ज पुरवठा, उज्ज्वला गॅस किट, 7/12 दुरुस्ती, PM किसान सन्मान निधी, ई-पीक कार्डधारक, अंत्योदय शिधापत्रिका, महात्मा फुले, प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनांचे गोल्डन कार्ड, दिव्यांगांसाठी सायकल, ब्रेल किट, स्मार्टफोन, सेलफोन यासारख्या योजनांमधील लाभांचा समावेश आहे. हातनूर तालुका कन्नड येथे प्रगतशील शेतकरी कृषीभूषण संतोष जाधव यांच्या शेत शिवाराची केंद्रीय मंत्री यादव व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर कराड यांनी त्यांच्या शेतातील विविध प्रयोग व शेतीतील पीक पद्धती तंत्रज्ञानाबाबत भेट देऊन पाहणी केली. जाधव यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन 2011 साली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषीभूषण हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले होते. इस पूरे गांव में अभी मेरे को प्रशांत बम जी बता रहे थे 1300 से ज्यादा लोगों को विभिन्न योजनाओं में 13 से ज्यादा योजनाओं के आज प्रमाण पत्र या उनके लाभ दिए जाएंगे. एक मजदूर भी जब काम करने जाता है तो उसको
कम से कम कितनी 10 प्रकार की चीजें चाहिए होती है, उनको यहाँ पर लाभ दिया जा रहा है। ये सब योजना इसलिए है कि लोग अपने काम की क्षमता को बढ़ा सकें। हमको केवल ऐसा समाज निर्मित नहीं करना है जो केवल दूसरे पे आश्रित हो। हम उसको वो साहस, संबल और राशि उपलब्ध कराना चाहते हैं कि समाज आत्मनिर्भर हो सके। की आज आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2500 कोटी रुपये आले होते आणि त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये नळाची योजना झाली आणि प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी मिळण्याचं काम सध्या सुरू झालंय। केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मंगळवारी जायकवाडी धरणातून शहरास होणाऱ्या पाणी पुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामांसंदर्भात आढावा घेतला। यावेळी प्रशासक जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती। जायकवाडी धरणातून शहरास पाणी पुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामाला गती देत सदर प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेतील अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना दिले। स्मार्ट सिटी कार्यालय येथे आयोजित बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, जीवन प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी तसेच मनपा पाणी पुरवठा यंत्रणेचे संबंधित अधिकारी यांच्यासह गॅस पाईपलाईन यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते। डॉक्टर कराड म्हणाले, महानगरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। महानगरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। कोणत्याही परिस्थितीत वेळेत व गतीने पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले। तर कामात दिरंगाई चालणार नसल्याचे संकेत प्रशासकांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी कंत्राटदारांना दिले। Take 5 days more. Don't fall to the commitment. Don't fall to the commitment. Commitment 4 दिन एक्स्ट्रा ही लेके दो, लेकिन उसी तारीख पे चाहिए। I don't want to. त्याला बोल ना मग तुम्ही का बोलत नाही, आम्हाला का बोलावं लागतं, मला कळत नाही। तुम्ही सूद वागताना म्हणून आम्हाला त्रास होतो, जनतेला त्रास होतो। सीए आणि तुम्ही दोघं तसेच आहे। 10 वेळेस त्यांना म्हणालो मी त्यांना फाईन करा, एकदाही अजून फाईन केलं नाही। ठीक आहे, फाईन वसूल करू नका, पेपरवर तर घ्या, एक तरी नोटीस दिली का चालतो, फाईन करा। हाँ, मेरे से बात कराओ पहले इनसे बात कराओ। 26 जनवरी का है तो कमिटमेंट करवा दो। 14 फरवरी को मैं इसका इनॉग्रेशन करने वाला हूँ। ठीक है, मान लीजिए। अभी पुरानी नई पाइपलाइन का क्या कहाँ तक आएगा सर? नई पाइपलाइन का अभी तक 57% का प्रोग्रेस है। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो। सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर हे आपल्याला मिळू दे। याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे। प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो। सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर हे आपल्याला मिळू दे। याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग,
त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी. मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा. गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा. प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी. रिसिल रिसर्च कंपनी सर्व्हेमध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित. अवश्य संपर्क साधावा. पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर, गंगापूर. मोबाईल 9960577566. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. रामराज्य युवा यात्रा 28 तारखेला शहरातील क्रांती चौक येथे होणार असून या निमित्त शहरातील काही ठिकाणी या यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता रामाच्या पादुका घेऊन निघालेली यात्रा येत आहे. 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराची उद्घाटन होऊन सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री मोदी साहेब खुलं करणार आहेत. त्या निमित्तानं श्रीलंकेवरून निघालेली ही पादुका घेऊन निघालेली यात्रा संभाजीनगर शहरामध्ये 28 तारखेला येत आहे. आणि त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये संपूर्ण यात्रेबद्दल माहिती दिली. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण या यात्रेमध्ये सामील व्हावं आणि रामाच्या, आपलं आराध्य दैवत रामाच्या पादुकेचं दर्शन घ्यावं. ही यात्रा क्रांती चौक ते गुलमंडी राहील आणि त्यानंतर साधू संतांच्या हस्ते त्याचा समारोप. आमची अपेक्षा आहे की या यात्रेमध्ये साधारण 10,000च्या आसपास जनता येईल आणि चरण पादुकेचं दर्शन घेईल. भाजप सरकार आल्यामुळे हिंदुत्वाचं वातावरण निघतंय असं म्हणू शकाल तुम्ही, पण त्याही पेक्षा अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची भावना होती. प्रत्येक हिंदू बांधवांना वाटत होतं की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं आणि ते आज स्वप्न साकार होत आहे. म्हणून हिंदू समाज त्याबद्दल आनंद व्यक्त करतोय. आणि 22 तारखेला ज्या दिवशी राम मंदिर सर्वांसाठी ओपन होतोय अयोध्येमधलं, तर त्या दिवशी सर्व मंदिरामध्ये रोषणाई केली जाईल. त्याचबरोबर भजन, कीर्तन, रामकथा, सुंदरकांड, हनुमान चालीसाचं पाठन केलं जाईल. या विषयावरती आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आहे. आम्हाला आमचं आराध्य दैवत राम यांचं मंदिर अयोध्येत होत आहे हे सर्व सकल हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज हा जो आम्ही कार्यक्रम घेतोय हे एक पक्ष म्हणून नाही, संघटना म्हणून नाही, एक हिंदू म्हणून सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे हा आम्ही कार्यक्रम घेतो.
हो, सर्व पक्षांना बोलणार, सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत, जसा आणि केलेलं पण आहे. राम मंदिराचा निकाल कोर्टाने काढला असून यात भारतीय जनता पार्टीने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. पण राम मंदिराचं बांधकाम ही एक चळवळ झाली या देशाची. या देशात आम्हाला आठवतं, आम्ही लहानपणी विश्व हिंदू परिषदेचे एक विटाच्या कार्यक्रमापासून टू व्हीलर रॅली अयोध्यापर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. आणि ज्या बाबरी ढाचा पडला त्या शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य तर जगाला माहिती आहे की बाबरी ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू लपवली होती किंवा याच्यातून बाजूला पडली होती. हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली. पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसेनेनं दिली होती. हेच सरकार तर झोपलेलं होतं ना. नंतर कोर्टामध्ये या सगळ्या विषय दूर झाले, कोर्टाने आदेश दिला राम मंदिर बांधण्याचं. या सरकारचं क्रेडिट काय त्याच्यामध्ये? त्यासच उद्धवजी म्हणत होते की कोर्टाचा निकाल लागत नसेल तर सरकारने अध्यादेश काढला होता का? तर नाही. सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर राम मंदिराचा निर्णय झालेला आहे. राम मंदिर त्या पद्धतीने ट्रस्ट करतं, त्याला भारतीय जनता पार्टीनं किंवा अन्य कोणी क्रेडिट घेण्याची गरज नाही. निश्चित या देशातील हिंदूंची ती चळवळ होती आणि हिंदूंच्याच ताकदीने हे राम मंदिर होतं, हे कोणी नाकारू शकत नाही. शिवसेनेचं सुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग. आता काही लोक महिने बांधा, मीच बांधलं, मीच असं केलं, मीच असं असं दाखवण्याचा प्रयत्न करते, परंतु याला कोणताही अर्थ होणार नाही. खऱ्या अर्थानं आठवतं का कोठारी बंधूंना त्या मुलांना सिंगांच्या ठिकाणी शरीरमध्ये रक्तबंबाळ म्हणजे त्याचं रक्त गेलेलं माहितीये? कोठारी बंधू कुठले होते? कलकत्त्याचे होते. लक्षात आहे त्याचं? राम मंदिराच्या कार सेवकाला कशा पद्धतीने लोक शेतातून तारा कुंपाऊन सोडून तारेतून काट्यातून वाटेतून कसे गेले हे आठवतं? त्याच्यात हे लोक होते का? आणि म्हणून हे लोक आताचे जे लोक करतात, कोणाला निमंत्रण देणं राजकीय दृष्ट्या जे सोयीचे त्यांना निमंत्रण मिळतात. निमंत्रणाचे कोणी जे भुकेले ज्यांनी काम केलं ते तर बरेच लोक बाजूला, त्यांना त्या निमंत्रणाची गरज सुद्धा नाहीये. परंतु त्याचं एक राजकीय इव्हेंट निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी करते, देशाला कळतं, परंतु त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही. पण लोक हुशार झालेले. राम मंदिर काही या सरकारचं क्रेडिट नाही. राम मंदिर या हिंदुस्थानातील हिंदूंच्या एक जनशक्तीच्या रेट्यामुळं आणि सुप्रीम कोर्टामुळे होत आहे. आणि तुम्ही मतासाठी अशा पद्धतीनं हिंदूंचं पोलरायझेशन करताय, मग विकास काय केला? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चित्रपटातील सावित्रीमाईंच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे यांच्या वतीने चित्रपटाबाबत माहिती देण्यात आली. माझी ही विनंती आहे की 5 जानेवारीला सत्यशोधक सिनेमा जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर बनलेला आहे, हा रिलीज होतो आहे महाराष्ट्रभर. आणि प्लीज बघा. आणि हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. आणि जसं आम्ही म्हणतो की आभाळ एवढं यांचं काम आहे, ज्याचं जे आम्ही या 2 तासामध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे. पण काही जर चूकभूल झाली तर आत्ताच मला माफ करा. जी भूमिका तुम्ही साकारली, काय अनुभव होता? अनुभव म्हणजे खूप मोठं कार्य आहे त्यांचं. आणि ते साकारताना मला म्हणजे एक ऑनर्ड फिलिंग असतं ना की ते होतं की खूपच मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी साकारताना मी खूप प्रयत्न केला आहे की प्रत्येक पावली मी तो साकारू आणि कुठेही कमी पडू नये. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, मी जे गावामध्ये काम करते, मला हे आम्ही 7 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे, पण त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची मला इतकं काही शिकायला मिळालं आहे आणखीन वाचन करून. कारण आपल्याला जेवढं माहिती होतं, मला जेवढं माहिती होतं ते जे टेक्स्टबुकमध्ये जेवढं वाचलं तेवढंच. पण जेव्हा सिनेमा हातात आला आणि मला निलेशने इतकं काही मटेरियल दिलं वाचायला
आणि आपल्याला कळतं की अरे हे पण त्यांनी केलं होतं, अच्छा ह्याच्यावर पण काम केलेलं आहे. त्यामुळे आणखीन गोष्टी समजल्या आणि जेवढं समजलं मला तेव्हा असं वाटलं की अरे केवढं काही काम केलेलं आहे आणि आपल्याला खूप काही काम करायचं आहे आणि लोकांना पण सोबत घेऊन चालायचं. त्यांनी तसं केलं आहे. चित्रपटाला एखादा प्रसंग तुम्हाला आवडणार तुम्ही आमच्याकडे शेअर करू शकता? तो 5 तारखेला बघा. हां नाही, प्रसंग म्हणजे एक असं कुठला प्रसंग सांगू, कारण प्रत्येक प्रसंग इतका महत्त्वाचा आहे सर. म्हणजे पण जसं असं आहे की आपल्याला जेवढं माहिती आहे त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहे, पण महत्त्वाचं हे पण आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे एक नवरा बायको पण होते, एक जोडपं होतं. त्यांचं आयुष्य कसं होतं, दोघे एकमेकांसोबत कसे होते, किती प्रेम होतं एकमेकांवर, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ना. की एक जोडपं कसं राहतं आहे, कसं स्वतःला उभं करतं आहे, कसं आपल्या पार्टनरला घेऊन पुढे चालतं आहे. तर मला ही जी गोष्ट होती खूपच असं वाटलं की अरे खूप काही आहे. प्लेगची साथ लागली, प्लेगच्या साथीनंतर महात्मा फुले स्वतःच अपांग लागलं, स्वतः त्यांचा अंत्यविधी केला. म्हणजे त्या सावित्रीबाईंचा सुद्धा तर प्लेगमध्येच झाला ना. त्यांनी किती काम केलं त्यानंतर. म्हणजे जेव्हा ज्योतिबा गेले त्यानंतर 8 ते 9 वर्ष त्यांनी यशवंतला घेऊन काम केलं, ज्याच्यामध्ये स्वतः त्यांचा मृत्यू झाला. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की त्या म्हणजे जेव्हा ज्योतिबा गेले त्यानंतर त्या उभ्या राहिल्या. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं होऊन जातं की आपण खचून जातो, पण त्यांनी सर्वात पहिला विचार केला समाजाचा. त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या समाजामध्ये जाऊन त्या अख्ख्या याच्यामध्ये म्हणजे त्या एवढ्या पॅन्डेमिकमध्ये तेवढा तो हे होता त्याच्यामध्ये काम केलं त्यांनी. खूप मोठी गोष्ट आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. एकदा आंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघारी नाही. मुंबई जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होईल, जरांगे पाटील यांचे प्रतिपादन. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून पाणी पुरवठा, महामेट्रो, गॅस पाईपलाईन कामांबाबतचा आढावा. कामात दिरंगाई चालणार नसल्याचे प्रशासकांचे प्रशासनास संकेत. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.